आपण सगळे असे डोळे लावून त्या टीव्हीला पाहत होतो, कोणी युट्यूबवर कोणी टीव्हीवर, की तसं ती भारत पाकिस्तानची मॅच चालू आहे. हा ते काय त्या दिवशी आपल्याला अपेक्षा होती भारत जिंकला. पण तुम्हाला सांगतो याच्यावर काम चालू आहे. आज आपले महासचिव वीरेंद्रसिंग राजावतजी दिल्लीत आहे, 3 दिवसापासून ठाण मांडून बसलेले आहेत आणि वेगवेगळ्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना त्याचे महत्त्व समजून सांगतायत आणि मी त्यांच्या संपर्कात आहे. मी आज इमाम अलीजींशी बोललो, सगळ्या महत्त्वाच्या मोठ्या लोकांशी आपले संपर्क चालू आहे. हिंमत सोडायची नाही. आपल्यातर्फे तुमच्यातर्फे तुम्हाला जे करायचं तुम्ही करून बसले. तुम्ही कुठलाही प्रयत्न सोडलेला नाही. ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना, लेफ्ट नो स्टोन अनटर्न. तसं आपण कोणताच दगड उलटून पाहिला नाही असं झालं नाही. सगळे कामं करून बसलोय. आता बॉल सरकारच्या कोर्टमध्ये आणि सरकारला ते करायचं आहे आणि ते सरकारने केलं तर आपली अर्धम्यान केलेली तलवार आपण म्यानात टाकू आणि त्यांच्या पाया पडू. बरोबर आहे? आणि नाही तर तलवारीची मूठ अजून आपल्या हातात आहे, लक्षात घ्या. ती उपसायला किती वेळ लागतो? बोला पुणेकर, किती वेळ लागतो तलवार उपसायला? संघर्ष करायची तयारी तरी सुद्धा ठेवायची. मान्य आहे का? मान्य आहे का? मान्य आहे का? हे जर मान्य असेल तर आपण आज रोजी थोडा संयम घेऊ. हा जो आपला अर्थसंकल्पाचा विषय हा 13 तारखेपर्यंत चालणार आहे एप्रिलच्या. त्यानंतर 13 मार्चला परत सुरू होऊन 4 एप्रिलपर्यंत चालणार आहे. 13 फेब्रुवारी ते 13 मार्च नसणार आहे आणि 13 मार्च ते 4 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. 4 एप्रिल सॉरी. त्यामुळं आपण संयमही ठेवू आणि आपली मूठ तलवारीच्या ज्ञानात घातलेल्या तलवारीचा हँडल मूठ आपल्या हातात पक्की ठेवू. मान्य आहे का? त्यामुळं आपण आपल्या प्रयत्नात कमी नाही आणि आपण जिंकणार यात मला शंका नाही. हायर पेन्शन, मिनिमम पेन्शन, बरोबर पाटील सर? आपल्याला पोकरकर साहेबांनी सांगितलं, त्याच्यावर 2 मिनिटं बोलू. तर मिनिमम पेन्शन अशी आहे, आपण मागितली 7,500 अधिक महागाई भत्ता. ही कशी पूर्ण करायची याचे फॉर्म्युले आपण सरकारला त्या प्रेझेंटेशनमध्ये दिले. आपण त्यांना सांगितलं की 1,000 पेन्शन किंवा त्याच्या कमी असलेल्या पेन्शनच्या लोकांना 7,500 महागाई भत्ता मिळाला पाहिजे. यासाठी आपल्याला कुठला फॉर्म भरण्याची गरज नाही, कुठलेही पैसे भरण्याची गरज नाही. आणि आपण त्यांना म्हटलं तुम्ही एक काम करा, आमचा सल्ला म्हणून घ्या. तुम्हाला काय करायचा निर्णय घेणारे तुम्ही, पण आमचा सल्ला असा आहे की जी पेन्शन आज लोकांना मिळते त्याच्यामध्ये 6,500 आणि महागाई भत्ता मिळवा. पेन्शन आहे अधिक 6.5 म्हणजे 7,500 अधिक महागाई भत्ता. मला 600 रुपये पेन्शन आहे तर मला 6,500 अधिक 600 रुपये अधिक महागाई भत्ता. मला 3,000 पेन्शन असेल तर 3,000 अधिक 6,500 अधिक महागाई भत्ता हे करण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, हे आपण त्यांना कळकळीची विनंती केली. आता हायर पेन्शनचा मुद्दा असा आहे, हायर पेन्शन सरसकट वाईट आहे असं नाही. काही लोकांना त्याचा फायदा आहे, पण कोणाला ज्यांना त्यावेळेस जास्त पगार होते किंवा जे फार अगोदर रिटायर झालेले आहेत त्यांना एरियस जास्त मिळू शकतात. तर या आपल्याला प्रत्येकाला स्वतःचा विचार करायचा. आपलं आरोग्य काय, पैसे किती भरावे लागतात, तेवढे पैसे आपल्याकडे आहे का, आणि पैसे भरल्यावर जर वरचा कॉल आला तर मग काय करावं? बरोबर आहे, चूक आहे. हा विचार करायचा आहे की समजा पैसे भरले आणि वरून कॉल आला की बॉस तुमचा नंबर आला, चला आता वर, मग कसं करायचं?
म्हणजे पैसे भरले आणि वरचा कॉल आल्यावर तो मुलगा म्हणून म्हातारा गेला पण चुना लावून गेला. बरोबर आहे की नाही? आता याच्यात दुसरा इलाज काय आहे शिंदे साहेब? दुसरा इलाज असा आहे, ज्यांना हायर पेन्शन घ्यायचं माझं नाही म्हणणं नाही बरं का, आपण त्याच्या विरुद्धने इनफॅक्ट आपली पूर्ण लिगल टीम, आमचे कवीश डांगे साहेब असतील, देशपांडे साहेब असतील, ही पूर्ण लिगल टीम हायर पेन्शनवर पत्रव्यवहार त्यांचा जोरात चालू आहे. ज्यांना ज्यांचा जो हक्क आहे तो मिळाला पाहिजे. याला हा मिळू नये, याला हा मिळू नये असं आपलं कोणतं नाही आहे. फक्त तुम्हाला त्याचे प्रोज कॉन्स, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी समजून सांगणं माझं कर्तव्य. समजा मला 15 लाख भरावे लागतात उदाहरणार्थ. आता त्यातल्या आयडियाचा तुम्हाला तुमचा विचार करणं आहे. मी एक तुम्हाला मोगम सांगतो. 15 लाख भरून जर माझी पेन्शन समजा 15,000 वाढत असेल, 15 लाख भरून 15,000, पण मी जर ते 15 लाख बँकेत टाकले, अर्बन सोसायटी बँका वगैरे असतात, तर त्यात मला 1% मिळतो महिन्याला. म्हणजे 15,000 महिना मला तिथं सुरू झाला आणि माझे 15 लाख बँकेत सुरक्षित राहिले. आणि जे आपण EPFO देतो भाऊ, तो बरमुडा ट्रायंगल आहे, पुन्हा वापस येत नाही. बरोबर आहे का? चूक आहे. मग त्या EPFOच्या मड्यावर घातल्यापेक्षा आपण बँकेत ठेवणं परवडतं नाही. पण हे करण्या अगोदर तुम्हाला एरियर्स किती मिळतं याचा हिशोब करणं आवश्यक आहे. हायर पेन्शनमध्ये जे आज इंटरेस्टेड असतील त्यांना सांगतो, आपल्या संघटनेने वित्त मंत्र्याला सांगितलेलं आहे की तुम्ही मिळणारे एरियर्स आणि भरणारे पैसे ह्यामध्ये बुक ॲडजस्टमेंट करा. म्हणजे समजा मला 8 लाख भरायचे आणि 10 लाख मिळणार आहे, तर मला 2च लाख द्या. आणि समजा मला 7 लाख भरायचे आणि 5 लाख मिळणार आहे, तर माझ्याकडून 2 लाख घ्या. माझे पूर्ण पैसे मला घरदार विकायला लावून घेतात, ते गहाण ठेवायला लावून घेतात आणि मग 2 वर्ष मागं फिरवून मग माझा एरियर्स देतात. हे करू नका. हे श्रीमंत लोक नाही आहेत, हे आपण त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं हायर पेन्शनचा मुद्दा ज्यांना लागू होत असेल त्याच्यावरही संघटना काम करते, लिगल टीम आपली काम करते, मंत्र्यांना पत्र पाठवते आणि त्याचा पाठपुरावा करते. आणि जो मिनिमम पेन्शनचा विषय, तो विषय इतका साधा आहे की तो सर्वांना लागू व्हावा. त्यात काही पैसे भरायचं काम नाही, कुठला फॉर्म भरायचं काम नाही.